अशा सेवेसाठी देणारे लोक खूप कमी आहेत आणि आपण गायीशी कशी निगडीत आहोत या सर्व वेगवेगळ्या पैलूवर आणि माहितीवर काकांनी प्रकाश टाकला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सोबतच त्यांना सहकार्य करण्यासाठी आमचे मार्गदर्शक सन्माननीय माझ्या नगराध्यक्ष श्री अशोका गाडीलकर आले यांचे सुद्धा धन्यवाद. आणि विद्यार्थ्यांना कृपया एक गोष्ट तर निश्चितच करावी, तुमच्या घरासमोर जर अंगण असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडनं काहीतरी सेवा झाली पाहिजे तर आई वडिलांसमोर एक विषय मांडा. बाजारामध्ये सिमेंटचे छोटे छोटे हाऊस मिळतात किंवा एखादी काहीतरी व्यवस्था जर तुमच्याकडे कुठं काहीतरी बाटली असेल चांगली स्टीलची असेल किंवा कोणती असेल तर आपल्या दरवाजामधून किंवा अंगणामधून जर गाय जात असेल ते एक पाण्याची बाटली त्यासमोर ठेवून बघा. तिने जर ते पाणी पिलं समजून घ्यायचं की तुम्ही ज्या उद्देशाने ते पाणी दिलं जो विचार तुम्ही करून ते पाणी दिलं आणि ज्या करण्यामुळे ती सेवा घडली पूर्णत्वास गेली असं समजायचं. कारण की बघा तुम्हाला आता तहान लागली तुम्ही लगेच बॉटल घेणार, तुमचं बॉटल असणार, तुमची व्यवस्था आहे, तुम्हाला थंड पाणी पाहिजे गरम पाणी पाहिजे अशा सर्व व्यवस्था तुमच्याजवळ आहे. तुम्ही ते पाणी पिऊन तुम्ही स्वतः तृप्त होता म्हणजे आनंदी होता. पण जनावरांसाठी बोलण्याची भाषा नाही, त्यांच्याजवळ तेवढी बुद्धी नाही की ते असे स्वतः वॉटर बॅग घेऊन बाहेर फिरतील. कधी बघितलं गायजवळ वॉटर बॅग घेऊन गाय फिरल्याचं बघितलं कधी तुम्ही नाही. जर विचार करा की ताण लागल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय तसं त्या प्राण्याला कसं वाटत असेल की एवढ्या उन्हामध्ये ते चारा खाण्यासाठी इकडे तिकडे भटकतं आणि तुमच्या अंगणामध्ये तुमची आई त्याला पोळी वगैरे देते म्हणून ते अंगणात पोळी घेण्याच्या उद्देशाने येते. त्यावेळेस एक पाण्याची बाटली पण ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आपण सर्वांनी खूप शांततेने ऐकलं. एवढ्या शांततेने आमच्या पुढे शक्यतो कोणाला ऐकत नाही. तुमचा विषय चांगला होता म्हणून त्यांनी शांततेने ऐकलं त्याबद्दल खरंच विद्यार्थ्यांचे धन्यवाद. आणि काकाने आज जे काही सांगितलं हे सांगायला तुम्हाला जगात किंवा इतर ठिकाणी कोणी भेटणारच नाही असा माझा ठाम विश्वास आहे. कारण ही गोष्ट कोणी करतच नाही. त्याकरता आजचं जे ऐकलं ते कायम स्मरणात ठेवा, आपल्याकडून होईल तेवढा प्रयत्न करा. प्लास्टिक हा विषय असा आहे तो आपणच दूर करू शकतो. व्यवस्था किंवा गव्हर्नमेंट किंवा कंपन्या ह्या काही करणार नाही. त्यामुळे आपणच घेतलं नाही तर ते बंद होईल तेवढा प्रयत्न करा. कारण की मी म्हणणार पण मग गेल्यानंतर गरज असेल तर प्लास्टिकची बॅग घ्यावंच लागतं. पण त्याला टाळता येऊ शकतं. गरज नसेल तर आपण टाळायची आणि आणली जरी तर त्याला व्यवस्थित त्याचा विल्हेवाट लावायची, ती बाहेर फेकायची नाही जेणेकरून एखाद्या जनावरांच्या पोटात ती जाणार नाही. तर इथे आता फक्त 3rd स्टँडर्ड 7th स्टँडर्ड आणि 4th स्टँडर्ड 7th स्टँडर्ड स्कॉलरशिप साठी 3rd स्टँडर्ड होमवर्क साठी बसेल. इतर विद्यार्थ्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय आणि वर्गात जायचंय. फक्त जागेवर उभं राहायचं आणि शिक्षक घेऊन जातील.